नमस्कार, तुम्ही पाहत आहात न्यूज 29 महाराष्ट्र. तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. विदर्भ संपादक जोशना करवाडे. व्यायामशाळेसाठी झोळी पसरली. दहिवडच्या तरुणांचे देवळात भीक मागो आंदोलन. देवळा नाशिक प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षणामुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा संताप व्यक्त करत दहिवड येथील युवकांनी मंगळवारी थेट भीक मागून सरकारचा निषेध केला. व्यायामशाळा व्हायला पाहिजे माझ्या दहिवडला. तरुण पोरांची शरीर संपदा सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे. सरकारकडे पैसा नाही, अधिकारी लक्ष घालत नाही आणि माझ्या गावाला व्यायामशाळा मिळत नाही. माय बिगडे दहिवड व्यायामशाळा बिगडे माय बिगडे. गावात व्यायामशाळा द्या, अन्यथा आम्हाला अशीच झोळी पसरून उभे राहावे लागेल, असा इशारा देत दहिवड ग्रामविकास समितीने हे आगळे वेगळे आंदोलन छेडले. दहिवड गावातील तरुणांना शरीर सौष्ठव कमवण्यासाठी आणि आरोग्य टिकविण्यासाठी एका सुसज्ज जिमची अनेक दिवसांपासून गरज आहे. ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही या मागणीकडे कानाडोळा केला जात असल्याने अखेर ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांच्या नेतृत्वाखाली दहिवड हे देवळा असा मोर्चा काढण्यात आला. धोबीघाट ते थेट प्रशासकीय कार्यालयापर्यंत या तरुणांनी हातात जोळी घेऊन लोकांकडे भीक मागितली. या अनोख्या आंदोलनातून 802 रुपये जमा झाले. प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ही सर्व रक्कम चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या दौलत निवास संस्थानी पोहोच करण्यात आली. ही लोकशाहीची शोकांतिका आहे की तरुणांना स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायामाच्या साहित्याकरिता रस्त्यावर उतरून भीक मागावी लागते, अशी भावना यावेळी तरुणांनी व्यक्त केली. या आंदोलनात रामनगर येथील प्रवीण अहिरकर आणि पत्रकार युवराज देवरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या आंदोलनामुळे देवळा शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. द्या द्या वाडा भीक वाडा भीक वाडा भीक दे माय दैवनी व्यायामशाळा भीक देव माय भीक देव माय दैवनी व्यायाम धन्यवाद साहेब.